से मेरा बहुत पुराना संबंध है, पण याचा अर्थ मी जालन्याच्या स्टेशनवर चहा विकलेला नाही। अण्णांनी सांगितलं की शेजारच्या परभणीतला मी आहे। आजचा विषय तो नाही, पण विजय अण्णांसाठी ज्ञानेश्वरीतली एक ओवी। वृक्ष का वेली लोटती फळे आली, तैसे सांडे निपजली कर्मसिद्धी। वृक्ष असं पाहत नाही की आता ते पिकलं फळ सोडून दिलं, तसं विजय अण्णांची कारकीर्द आहे। त्यांच्याबद्दल भरभरून आपण सगळे ऐकत असतो, बोलत असतो। त्यांनी यथार्थ उल्लेख केला। मी त्यांच्या योग्यतेचा नाही, पण त्यांच्या गावाजवळचा आहे आणि त्यामुळं पाटोद्याच्या पण काही आठवणी निघाल्या। माझ्या वडिलांचे हरिभाऊ काका, संपत काका बोराडे, रामप्रसाद भाऊंपर्यंत खूप जिव्हाळ्याचे संबंध वडिलांचे भावाचे होते। प्रतापराव बोराडे सरांनी माझ्यावर खरंच खूप प्रेम केलं आणि एक ऋषितुल्य माणूस। कित्येकदा आपल्या माणसाची आपल्याला किंमत नसते, कित्येक विकत नाही। पण मला आज आनंद वाटला की जालन्याच्या सभेचे अध्यक्ष त्यांनी व्हायचं स्वीकारलं। त्याचं कारण ते प्रसिद्धीपासून सतत लांब राहतात हे मला माहिती आहे। अजून एक ओवी त्यांच्यासाठी सुचली। अखंड अगरवता असती तया ते विनयो हेची संपत्ती, जय जय जयकारही अर्पिती माझ्याची ठाई। अण्णांनी कामही केलं, ते समाजाला जय जयकार सुद्धा समाजाला अर्पण केले। अशी एक व्यक्ती अध्यक्ष आहे, याचा मला खूप आनंद आहे। जालन्याला फार मोठी परंपरा आहे। इथे मामा चौक आहे, ते जनार्दन मामा नागापूरकर इथले स्वातंत्र्य। बद्रीनारायण बारवाले ज्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला, ते सुद्धा स्वातंत्र्य सैनिक होते। एकूणच या मराठवाड्याची एक फार मोठी परंपरा आहे। जालन्याचा अजून एक विशेष म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्रामाचा जी पहिली हैदराबाद स्टेट काँग्रेसची पहिलं अधिवेशन झालं ते इथल्या परतूर तालुक्यात, परतूरला झालं। विजय अण्णांचाच तो तालुका आहे। अशा अनेक परंपरांनी हे गाव समृद्ध आहे। त्या गावातला नेता जेव्हा शेतकऱ्यांना साले म्हणतो, तेव्हा मराठवाड्याची मान खाली जात असते, फक्त जालन्याची मान खाली जाते। जे काही चाललंय देशामध्ये त्याच्या विरुद्ध एक स्पष्ट अशी भूमिका घेऊन आम्ही उभं। आम्ही कोणताही सामाजिक बुरखा पांघरलेला नाही, निसंदिग्धपणे एक स्वच्छ राजकीय भूमिका घेऊन निर्भयपणे उभा आहे की या देशातून मोदी शहांची राजवट गेल्याशिवाय या देशात लोकशाही प्रस्थापित होऊ शकत नाही। आणि म्हणून आम्ही हे निसंदिग्धपणे मांडतो। यात कोणताही आमच्या मनात काही शंका नाही की 2024ची निवडणूक ही भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस किंवा भारतीय जनता पक्ष विरुद्ध ओरिजिनल शिवसेना किंवा भारतीय जनता पक्ष विरुद्ध ओरिजिनल राष्ट्रवादी अशी नसून ही लढाई मोदी शहा विरुद्ध आम्ही भारतीय लोक अशी आहे। आणि 24 साली मत देताना तुम्हाला हा फैसला करायचा आहे की बाबासाहेबांची राज्यघटना कायम राहणार का, या देशावर पुन्हा मनुस्मृतीचं राज्य येणार, याचा आपल्याला फैसला करायचा आहे। बाबासाहेबांच्या राज्यघटनेबद्दल सवर्ण समाजात काही गैरसमज असतात। आता 400 पार कशासाठी पाहिजे ते 4 जणांनी सांगितलं, पुन्हा वेगळं सांगण्याची गरज नाही। इतके खोटारडे आहेत। मी काल एक मेसेज वाचला व्हॉट्सॲपवर की म्हणे दहशतवादाचा खात्मा करायचा असेल तर 400 पार, काही गरज नाही, संसदेत साधं बहुमत सुद्धा चालतं। पण खोटेपणा रोज दररोज काहीतरी खोटं। या देशाचे पंतप्रधान खोटं बोलतात आणि राजीव गांधी सारख्या ज्याची चाळणी झाली त्या माणसाला सूचकपणे देशद्रोही म्हणून दाखवतात। या देशाच्या पंतप्रधानांना शहादतचं महत्त्वच माहिती नाही, कारण यांच्या विचारधारेत शहादत हा प्रकारच नव्हता। यांच्या विचारधारेत माफी हाच प्रकार असतो, शहादत कधी नसते। त्या शहादतीची किंमत नाही। राजकारण एका भयान वळणावर नेलं, अर्थकारण एका गंभीराच्या उंबरठ्यावर उभा आहे। या देशातल्या 60% साधन संपत्तीवर 1% लोकांनी कब्जा केला, ही आमच्या अर्थकारणाची दिशा आहे। आणि मग ते झाकण्यासाठी खोटा राष्ट्रवाद, छद्मी राष्ट्रवाद 10 वर्ष आपल्यावर लादला जातो। ते लादण्यासाठी एक धर्माचं बिभत्स राजकारण, जे आपला जो धर्म नव्हे त्या धर्माचं, हिंदू धर्माचं, त्या महात्मा गांधींच्या हिंदू धर्माचं नाही, हे राम म्हणणाऱ्या महात्मा गांधींच्या हिंदू धर्माचं नाही, तर नथुरामाच्या हिंदू धर्माचं एक राजकारण आपल्या हिंदूंवर लादलं जातं आणि त्याच्याकडे सजगपणे पाहण्याची गरज आहे।
अर्शद शेख यांनी आकडेवारी दिली, आसिमनी आकडेवारी दिली, अण्णा पण बोलले, त्यामुळे मी त्या मुद्द्यांमध्ये आता जाणार. पण जे महत्त्वाचे मुद्दे ज्यांनी हा देश विकृत अशा एका वळणावर नेऊन ठेवला त्याबद्दल आपल्याला बोलावं. जो विकृत राष्ट्रवाद यांनी पसरवला, आम्हाला राष्ट्रवाद कोण शिकवत आहे? आज आम्हाला राष्ट्रवाद कोण शिकवत आहे? इथे बसलेल्या अनेकांच्या पिढ्या, वडील होते, कोणाचे आजोबा होते, कोणाचे स्वातंत्र्यसैनिक होते, हैदराबादमध्ये ते लढलेले लोक होते. पण ही वीरांची भूमी, ही पळपुट्या लोकांची भूमी नाही, ही वीरांची भूमी आहे. निजामाशी 7 पिढ्या आम्ही एकत्र राहिलो. निजामाचा धर्मांध मेवणा जेव्हा वरचढ ठरला त्याला आम्ही त्यालाही हरवला. पण 7 पिढ्यात चौधरीचं आडनाव बदलून काही शेख झालं नाही. एवढं जरी आपल्याला खरं म्हणजे सत्तेत बसणाऱ्यांनी डोकं वापरलं तरी त्यांच्या लक्षात येईल की हे काय संबंध आहे. माझे वडील उर्स भरवायचे, आलम खान दर्ग्याचे. ही इथली प्रथा आहे, ही परंपरा आहे. उर्स हिंदू भरवतात आणि जत्रेत मुसलमान येतात, ही परंपरा आहे. ती परंपरा तोडायची, एक भयानक असा राष्ट्रवाद आणायचा जो या देशातल्या 15% लोकसंख्येला देशद्रोही ठरू पाहतो, ते धर्माच्या आधारावर. बाबासाहेबांनी सांगितलेला आर्टिकल 14 कायद्यासमोर सर्व समान, ते झुगारून द्यायचं. दररोज घटनेचे धज्जे उडवायचे. कालच्या लोकसत्तेत माझा लेख होता, तुम्ही वाचला असेल. मी त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे आपल्या प्रिएम्बलमधले शब्द, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, हे 5 शब्द देशविषयक आणि व्यक्तीच्या विषयक स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता उदाहरण देऊन सांगितलं की याचे 10 वर्ष त्यांनी काय धज्जे उडवले. संविधान बदलायचं आहे याबाबत निशंक रहा. यांना काही बहुमत मिळालं तरी हे संविधान खटाटोपाने बदलतील. यांना माहिती आहे खासदार कसे ओढायचे. यामुळे यांना 200च्या पुढे 3 प्रांत आहेत देशाला दिशा देणार आहे. देशात जेव्हा केव्हा सत्ताधाऱ्यांनी अन्याय केला हे 3 प्रांत उभे राहिले. शिवाजी महाराज महाराष्ट्रातून उभे राहिले, लक्षात घ्या. आणि ती परंपरा लाल बाल पालपर्यंत, लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल इथपर्यंत. आता त्यातले 2 प्रांत त्यांच्या विरोधात गेले. बंगालमध्ये ममता बॅनर्जी आहे आणि पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल आहे. आता बारी महाराष्ट्राची, आपकी बारी महाराष्ट्र की है. आणि शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र धर्म आपण टिकवणार की नाही हा मुद्दा आहे. एक असे मुख्यमंत्री आले, उठता बसता ते शिवाजी महाराजांचं नाव घेतात. त्यांना विचारा की शिवाजी महाराजांचा कोणता मावळा सुरत मार्गे गुवाहाटीला पळून गेला आणि चोरून मुंबईत आला? एकही मावळ्याने हे केलं नाही. काहीतरी विचित्र बोलतात. आत्ता मी स्टेटमेंट वाचत होतो, दररोज मी 60,000 सह्या करतो म्हणे. त्यातल्या 55,000 बिल्डरांच्याच केसेस असणार. याच्याबद्दल माझ्या मनात 60,000 सह्या. मोदींची लागण यांना इतक्या लवकर झाली? आधी बरे होते तसे, काहीच्या काही काय वाटेल ते. मोदीजींच्या वर कॉम्पिटिशन या देशात आहे. मोदी बोलतील त्याच्या 10 पट वर बोलून काहीतरी चमत्कारिक बोलायचं अशी कॉम्पिटिशन. आणि हे सगळं अर्थकारण, बसलेलं अर्थकारण. मी त्याच्यावर 5 मिनिटं बोलणार, माझ्याकडे वेळ कमी आहे कारण आपल्याला 10 वाजता हा कार्यक्रम संपवायचा आहे. निवडणूक आयोगाचा कॅमेरा आहे का? आहे का? असेल तर मला त्या कॅमेऱ्यात डोळे घालून म्हणायचं निवडणूक आयोगाला की आमच्या इथे कॅमेरे लावण्यापेक्षा लावायचे तिथे लावा, तिथं भलतं चाललं तिकडे कॅमेरे लावा. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी या कॅमेऱ्यात बघून मी सांगतोय की तुम्ही तुमचा कोणता धर्म आचरत आहे ते आधी बघा आणि तुमची इमानदारी, तुमची नियत या भारतीय जनतेशी निगडीत आहे का फक्त 2 लोकांची निगडीत आहे याचा शोध घ्या. चिन्ह देण्याचे तुम्हाला अधिकार असताना तुम्ही पक्षच देऊन टाकता लोकांना. या देशात जर निवडणूक आयोग जिवंत असता, मी त्या कॅमेऱ्यात डोळे घालून निर्भीडपणे बोलतोय, करा काय कारवाई करायची. या देशात जर निवडणूक आयोग जिवंत असता तर स्वतः पंतप्रधानांनी जेव्हा म्हणलं की आधी बजरंग बलीचं नाव घ्या आणि मग मत द्यावा, त्याच दिवशी पंतप्रधान डिस्क्वालिफाय झाले असते. बाळासाहेब ठाकरेंना याच कारणासाठी तेव्हाच्या ताटकण्याच्या शेषन नावाच्या माणसाच्या निवडणूक आयोगाने बाळासाहेब ठाकरे यांना 6 वर्षाची मतबंदी केली होती. म्हणजे निवडणुकीत उभं तर सोडा, मतदानाला सुद्धा बंदी केली. आज तो निवडणूक आयोग जिवंत आहे की नाही हे मी त्याच्या कॅमेऱ्यात डोळे घालून विचारतो. यंत्रणा उद्ध्वस्त झाल्यात. ईडीचा बागुलबुवा सगळ्यांच्या मागे चालतो. काय केस होती अनिल देशमुखांची? अनिल देशमुखांवर आरोप पत्र होतं 100 कोटीचं. 100 कोटी रुपये यांनी घेतले असा आरोप होता. कोर्टात गेल्यानंतर कोर्ट म्हणलं की त्या फॅन्सी फिगर आम्हाला सांगू नका, खरा आकडा आम्हाला सांगा. नंतर यांनी अफिडेव्हिटवर आकडा सांगितला 1,73,00,000. 100 कोटी कुठे, 1,73,00,000 कुठे. त्याच्यावर कोर्ट म्हणाले की ठीक आहे 1 रुपयाचा भ्रष्टाचार, पण आता याचा एक पुरावा द्या. यांना एकही पुरावा देता आला नाही. माझ्या देशाची जी न्याय व्यवस्था
जी चौकशी यंत्रणा जी माझ्या पगारावर चालते, म्हणजे मी टॅक्स देतो म्हणून चालते, ती ईडी 2 माणसांची नोकर झाली. आणि ईडीने निर्लज्जपणे कोर्टात स्टेटमेंट दिलं की आमच्याकडे एकही पुरावा नाही, आम्ही सांगू वांगी म्हणजे हिअर से वरून आम्ही हे भरलेलं आहे. ही केस देशमुखांना हर प्रकारे छळलं. अजमल कसाबच्या कोठडीत ठेवलं होतं. एक दिवस भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता त्यांच्याकडे एक लिफाफा घेऊन आला, बंद लिफाफा, आणि त्याच्यात एक ॲफिडेव्हिट लिहून दिलं होतं की हे जर तुम्ही लिहून दिलं तर आम्ही तुम्हाला सोडू. त्यातनं लिहिलं होतं की उद्धव ठाकरेंनी पैसे मागितले, आदित्य ठाकरेंनी आमचं केलं. तेव्हा अजितदादा पण होते, तेव्हा अजितदादा तिकडे होते. अजितदादा पण एक गमतीशीरच प्रकरण आहे. अजितदादा म्हणाले म्हणे काकांनी माझ्यावर फार अन्याय केला. काय म्हणलं बा, कळायच्या आधीपासून आमदार, खासदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, 2-3 वेळा उपमुख्यमंत्री, याला जर अन्याय म्हणत असतील तर असा अन्याय करणारा काका सगळ्यांना मिळो. मोदी 70,000 कोटी ईडी देशमुखांवर लावतात. मोदी सभेत म्हणतात की 70,000 करोड का घोटाला, आणि 3 दिवसात अजितदादा उपमुख्यमंत्री होता. अजितदादांनी 1,40,000 कोटी खायला पाहिजे होते, डायरेक्ट मुख्यमंत्री झाले असते. 70,000 कोटी कमी. काय माणसं, काय होतंय, काय चाललंय हे? आणि आपण यात सामान्य माणूस म्हणून काय भूमिका घेणार, नागरिक म्हणून काय? असीमने अगदी बरोबर सांगितलं. मला एकाने खोचकपणे विचारलं परवा, निर्भय बंधूच्या सभेला कोणता समाज जास्त येतो? म्हणजे आम्ही समाजाला ओळखत नाही कोणत्या. आमच्याकडे ना हिंदू येतो, ना मुसलमान येतो, ना बौद्ध येतो, ना ख्रिश्चन येतो. इथे फक्त भारतीय नागरिक येतो जो घटनेशी प्रतिबद्ध आहे. त्याची प्रतिबद्धता बाबासाहेबांच्या घटनेशी आहे, राज्यघटनेशी, आणि त्याला इथली लोकशाही वाचवायची. या सगळ्या उद्योगाचा फक्त जर काही आटापिटा कशासाठी चालला असेल, ही 12 महिने मोहीम ही चालवली आहे. आणि आटापिटा एवढ्याचसाठी चालला की भारतीय लोकशाही आणि संविधान यांच्यावरचा हा सगळ्यात मोठा धोका, हा धोका आपल्याला दूर करायचा, एवढ्याच एका उद्देशाने हे चाललं. इथे कोणाला पॉलिटिकल करिअरचं काही पडलेलं नाही. मूळ मुद्दा एवढाच आहे की तुमची आणि माझी मुलं, तुमची आणि माझी नातू उद्या कोणत्या भारतात राहणार, हा मुद्दा आहे. ते या भारतात राहणार का ज्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात जे सहभागी नव्हते, ते राष्ट्रवाद शिकवतायत त्या भारतात हे राहणार का, हा मुद्दा आहे. आम्हाला राष्ट्रवाद ते शिकवतायत ज्यांनी राष्ट्रपित्याची हत्या केली, राष्ट्रगीत नाकारलं आणि राष्ट्रध्वज सुद्धा नाकारला, ते आम्हाला राष्ट्रवाद शिकवतायत. महात्मा गांधींची हत्या ती काही 55 कोटी वगैरे सगळ्या भूलथापा आहेत, त्याच्या आधी पण प्रयत्न झाले होते. गांधींची हत्या यांनी केवळ एवढ्यासाठी केली की हा म्हातारा जिवंत असेपर्यंत भारतात धार्मिक राजकारणाला प्रवेशच नव्हता, म्हणून यांनी मारलं. कारण हे एकत्र निवडणुका लढत होते, हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग, असे मी सांगितलं. बंगालमध्ये लढत होते, पंजाबमध्ये वायव्य सरहद प्रांतात यांची युती होत होती. जशी आता MIM आणि भाजपची तशीच त्यांची युती ते मानली. इथले आपले दानवे साहेबच तुमचे म्हणाले की आम्हाला जलीलला उभंच करावं लागतं कारण आमची सीट येण्यासाठी. दानवे साहेबांचं तर्कशास्त्र अद्भुत आहे सगळं. 25 वर्ष खासदार मी पाहत होतो त्यांची कारकीर्द. 25 वर्ष खासदार राहून जर तुम्हाला इम्तियाज जलीलची गरज पडत असेल तर तुमच्यात फार मोठी खोट आहे, हे पहिल्यांदा लक्षात. तुम्हाला गरज नाही पडायला पाहिजे, पण तुमचं काम नाही बोलत, तुम्हाला फक्त धर्माची भांडणं लावायची आहेत. राष्ट्रगीताचं सुद्धा तेच. भारताचं राष्ट्रगीत जे घटनेने मान्य केलं ते जनगणमन आहे, ते यांना कित्येक वर्ष मान्य नाही. ते म्हणतात आम्ही वंदे मातरम म्हणतो. बरं, इतिहासही माहीत नसतो. आणि फक्त एका मुद्द्याकडे जो मी प्रत्येक भाषणात घेतो ते रिपीट होतं, तसंच येतं, सगळं हरकत नाही, पण ते आलं पाहिजे. यांचा जो मूळ कट आहे तो भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला, जो की अत्यंत दैदिप्यमान असा स्वातंत्र्य संग्राम आणि भारताच्या इतिहासातला एक लाखो वर्षाच्या इतिहासातला एक लखलखतं पान, त्याला यांना बर्बाद करायचं. आणि म्हणून व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा वापर होतो. 14 एप्रिलला बाबासाहेबांची जयंती असते, 2 दिवस आधी तुमच्याकडे मेसेज येऊन पडणार व्हॉट्सॲपवर की घटनेत तर ते 396 सदस्य होते, बाबासाहेब एकटेच घटनेचे शिल्पकार कसे. मग त्यांना TT कृष्णमाचारींचा हवाला देऊन सांगावं लागतं की अरे गाढवा, आणखी पण 7 सदस्य होते, त्यातले 2 कधीच आले नाही, 1 वारले, 2 कायमचे परदेशात गेले आणि 2 आजारी पडले, आणि घटना लिहिण्याचं काम एकट्या बाबासाहेबांवर पडलं, म्हणून बाबासाहेब घटनेचे शिल्पकार, हे सांगावं लागतं. हीच गोष्ट गांधी नेहरूबद्दल किती भेद होते हे दाखवायचं. नेहरू त्यांचा एक आवडता विषय असतो निबंधाचा, सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर. आणि हा विषय आपला ते शाळेत आपण लिहायचो निबंध, सूर्य उगवला नसता तर, त्या प्रकारात
46 सालीच पटेलांनी कळवलं होतं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना की यापुढे माझ्या आजारपणाची सुद्धा बातमी येणार नाही, मी गेल्याचीच बातमी, तुम्ही तयार राहा. ते म्हणणारे पटेल 47ला शर्यतीत असतात पंतप्रधान पदाची, पण लावून द्यायची, भांडणं लावून द्यायची. कसं नेहरू आणि पटेलांचं कसं, अरे काकासाहेब गाडगीळ पुण्याचे खासदार मंत्री होते 5 वर्ष, त्यांनी पथिक नावाचं आत्मचरित्र लिहिलं. त्यात त्यांनी लिहिलं की सरदार पटेल मरण्याच्या काही दिवस आधी त्यांनी मला बोलवलं आणि मला म्हणाले की 2 वचनं तुम्हाला देणार आहेस. पहिलं वचन म्हणजे मी मृत्यू पावेल त्या दिवशी दिवसभर तू जवाहरची साथ सोडणार नाहीस, कारण माझ्या मृत्यूचा धक्का जवाहरला सहन होणार नाही. आणि दुसरं वचन म्हणजे तू काँग्रेस अंतर्गत कायम जवाहरची पाठराखण करशील. जी माणसं एकमेकांची शत्रू असतात ते एकमेकांबद्दल अशी वचनं देत असतात का मृत्यूच्या दारात असताना करतात, पण सतत भांडण लावायचं. सरदार पटेल यांचा आदर्श, सरदारांचा एकही आदर्श या माणसांनी घेतला की सांगावा. सरदार पटेलांचा एक किस्सा फक्त सांगतो, फार वेळ नाही, मला वेळ कमी पडणार आहे. सरदार पटेलांचा एकच किस्सा सांगतो, म्हणजे यांचे सरदार कोणते ना आपले कोणते ते कळेल. गांधीजींची हत्या झाली बिर्ला भवनमध्ये आणि तिथे हजारो लोक जमले, काँग्रेसचे कार्यकर्ते होते आणि ते म्हणाले की आता बापूंचं स्मारक इथेच पाहायला पाहिजे. जागा होती घनश्यामदास बिजवाची. त्यावरती सरदार पटेल आणि नेहरू यांनी एकमेकांना लिहिलेली भरपूर पत्र आहेत, 8, 10, 15 पत्र आहेत. शेवटच्या पत्रात सरदार असं म्हणतात की प्रिय जवाहर, बापूंचं स्मारक दगड विटा आणि पुतळे यात असू शकतं असं मला वाटत नाही. बापूंचं स्मारक हे बापूंचं काम पुढे नेण्यात आहे. दुर्दैव आहे देशाचे की त्याच सरदारांचा मोठा पुतळा, जे पुतळ्यांच्या विरोधात होते, त्याच सरदारांचा पुतळा यांनी बसवला. ते जे सांगतात त्यांना सरदार पटेल नको आहेत, त्यांना सरदार पटेल फक्त प्रतीक पाहिजे. सरदार पटेलांचा विचार नको, सरदार पटेलांचं प्रतीक पाहिजे. आणि मग सरदार पटेल, जसं काही तुम्हाला उद्या इतिहासात येऊ नये म्हणून हे पुन्हा पुन्हा सभेत सांगतो की उद्या कदाचित इतिहासात ही येईल, सरदार पटेल हे राष्ट्रसंघाचे 3रे सरसंघचालक आणि सुभाष बाबू हे 4थे संघचालक असंही आहे. यांचे तर टीनपाट, आम्ही त्याला एटुकले पिटुले भक्तुले म्हणतो, ते असतात ना फेसबुकवर वगैरे. नाही, सरदार पटेल आणि बोसांवर आणण्यात आला. अरे गाढवात्वादी मुरली मनोहर जोशी अडवाणीवरचा अन्याय काढणं, मग बोलू. बाकी तू त्यांच्यावरचा तर अन्याय काढ आधी. अक्कल किती, बोलतो किती, काय चाललंय आहे. सरदार पटेल असोत की बोस असोत की नेहरू असोत, या मंडळींचा नेता महात्मा गांधी होता आणि त्यांच्यावर श्रद्धा होती. सुभाषबाबूंचे मतभेद काय होते? सुभाषबाबू म्हणत होते की हिटलर आणि मुसोलिनीची मदत घेऊन आपण इंग्रजांना हाकललं पाहिजे. आणि गांधी, नेहरू, पटेल एवढंच म्हणत होते की ज्या देशात लोक स्वातंत्र्य हे हुकुमशहाच्या मदतीने येईल त्या देशात लोकशाही कधी नांदणार नाही. एवढाच मतभेदाचा मुद्दा होता. नेहरूंनी लिहिलं फार सुंदर पत्र आहे सुभाषबाबूंना. नेहरू त्या पत्रात लिहितात, गांधीजींचं महत्त्व ओळखा, असा त्या पत्राचा आशय आहे की गांधीजी म्हणतात आप अभी तयार नाही होतो, आपण तयार नाही, आपण थोडा धीर धरू स्वातंत्र्यासाठी, संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव वगैरे वगैरे. त्या पत्रात नेहरू लिहिलं की प्रिय सुभाष, आज भारत देशात तुमच्या एवढा महान कोणीही देशभक्त नाही याबद्दल माझ्या मनात शंका नाही, पण तुम्ही उतावीळ आहात. तुम्ही हे लक्ष, आपला नेता काय सांगतो त्याकडे तुम्ही नीट लक्ष देऊ नका. आपण दोघंही दिसायला देखणे आहोत, आपल्याला बघायला हजारो लोक रस्त्यावर येतात, आपल्या सभांना लाखोनी लोक येतात, आपल्या प्रत्येक वाक्यावर ते टाळ्या वाजवतात, परंतु सभेतून परत जाताना मात्र ते गांधीजी की जय म्हणतात, हे विसरू नका. ही माणसं यांचं नातं तुटलेलं विखुरलेलं काहीतरी दाखवायचं. सुभाष बाबूंचा एकच सांगतो, मला वेळ नाही, कारण आभार प्रदर्शन आहे आणि त्यानंतर राष्ट्रगीताला आपल्याला वेळ ठेवला पाहिजे. आणि बरोबर 10ला हे माईक बंद होणार. पोलिसांना कोणती डोकेदुखी होणार नाही. निवडणूक आयोगाने त्रास देण्याचं कारण नाही. आम्ही कायदा पाळणारी माणसं होतो, आम्ही कायदा मोडणारी माणसं नाही. सुभाष बाबूंचे मतभेद एवढेच होते की हिटलर आणि मुसोलिनीची मदत नको, एवढाच मुद्दा होता, बाकी काय मुद्दा. गांधी आणि पटेलांचे संबंध हे सांगतात तसे नव्हते. पटेलांना गांधीजी अहिंसेचा हिंसक प्रचारक म्हणायचे आणि पटेल हा माणूस एकही दिवस हिंसक नव्हता, एक वर्षांनी हिंदुत्ववादीचा त्याहून नव्हता. हे नेहमी करतात सोशल मीडियावर, नेहरूंच्या चुका, नेहरूंच्या. अरे नेहरूंची सगळ्यात मोठी एक चूक झाली आयुष्यात. सरदार पटेलनी RSS वर बंदी घातली होती पटेलांनी, नेहरू ती उठवली नेहरूंनी. ही नेहरूंची चूक होती जर असलीच. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिशय नेहरूंना तणाव होती आणि म्हणून ते म्हणाले की कुठल्याही संघटनेवर मला बंदी नको, त्यांनी ती उठवली. सरदार पटेल जर पंतप्रधान असते तर तुमच्यावरची बंदी कधीच काढली नसती. पण ते नातं तोडून दाखवायचं. सरदार पटेल गांधीजींना 4 वर्ष सिनियर होते आणि खटला गांधीजींचा पहिला आपल्याला माहिती आहे. सरदार गोध्रामध्ये प्रॅक्टिस करायचे, ते गोध्रा आता वेगळ्याच कारणाने प्रसिद्ध आहे. सरदारांची धोधो प्रॅक्टिस होती. सरदार इतकं कमवायचे की प्रचंड पैसा कमवायचे, श्रीमंती खेळ खेळायचे, बिलियर्ड्स वगैरे असे खेळ खेळायचे.
आणि गांधीजींचं पहिली केस म्हणून आया कोई पोरबंदर से बैरिस्टर तो देख लेंगे क्या है म्हणून सरदार येऊन बसले होते आणि आपल्याला माहिती गांधीजींची ततपप झाली आणि गांधीजी अपमानित होऊन बाहेर पडले, त्यांना सुचेना, घाम यायला लागला. सरदारांनी शेरा मारला होता, अरे येतो भगोडा बॅरिस्टर निघला. स्वतः सरदारांनी म्हणलंय की हा भगोडा बॅरिस्टर काही महिन्यात माझा नेता कसा झाला आणि यांनी माझ्या अंगावर खादी कशी चढवली ते माझं मलाही कळलं नाही. ही माणसं वेगळी आहेत, ही आडवाणी मोदी संबंधात पाहू नका यांना, ही माणसं फार वेगळी आहेत. त्याच्या पुढची माणसं, पंडित नेहरू हा माणूस सोन्याचा चमचा घेऊन आलेला, मरताना त्याच्या नावावर एकही सातबारा नव्हता. त्या पंडित नेहरूंची हे बदनामी करतात, ज्यांना लाज वाटायला पाहिजे की आपण कोणाची बदनाम करतो. पंडित नेहरू स्वतः जेलमध्ये, बायको जेलमध्ये, बहिणी जेलमध्ये, बहिणींचे नवरे जेलमध्ये, मुलगी जेलमध्ये. ही घराणे शैतान्य नेहरूंची दिसत नाही की अरे घरातले सगळे जेल. सभेत त्यांनी 9 पर्यंत बंदोबस्त करायचा, मग घरी जाऊन स्वयंपाक करायचा, आम्हाला मान्य नाही. आम्ही त्यांना सांगतो आधी त्यांना सोडा. पुरुषांना काहीच फरक पडत नाही, पुरुष कधीच स्वयंपाक करत नाहीत, आपल्याला नाही. तर मुद्दा असा आहे की ज्या प्रकारचा गव्हर्नन्स, मी भ्रष्टाचाराच्या कथा सांगितल्या, मी आता नाही सांगणार, फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि ती लक्षात घ्या. काय इलेक्ट्रॉनिक बॉन्डचं प्रकरण, द क्विंट नावाचं एक नियतकालिक आहे आणि त्याच्यात ही स्टोरी आलेली, ही अवेलेबल आहे, अजून तिला बॅन नाही केलं. एक दलित कुटुंब होतं गुजरातमधलं, त्या कुटुंबात 6 सदस्य होते. त्यांची जमीन रस्त्यात गेली हायवेला आणि म्हणून त्यांना कॉम्पेन्सेशन मिळालं 12 कोटी रुपयाचं. वेल्सपन नावाच्या एका कंपनीचा अधिकारी, जी अदानीशी संबंधित कंपनी, हा वेल्सपन नावाच्या कंपनीचा अधिकारी त्यांच्याकडे गेला आणि त्यांनी त्या कुटुंबाला सांगितलं की तुम्हाला हे पैसे इलेक्ट्रॉनिक बॉन्डमध्ये गुंतवावे लागतील, मग 4 वर्षात दुप्पट होतील. त्या परिवाराने ते बॉन्ड घेतले, त्यांना माहिती नव्हतं काय. त्यांनी ते बॉन्ड घेतले आणि शर्मेची गोष्ट आहे की त्यातले 11 कोटीचे बॉन्ड हे भारतीय जनता पक्षाला आणि 1 कोटीचे बॉन्ड आपल्या मिंदे सेनेला मिळालेले आहेत महाराष्ट्रात. कोणताच पैसा यांना पुरत नाही आहे, देशाचा टॅक्स पुरत नाही. जीएसटी एवढा वसूल होतो, कुठे जातो माहिती, एवढा टॅक्स वसूल होतो देशात, इन्कम टॅक्स, जीएसटी, त्याचे आकडे भरभरून येतात. पण मग पुन्हा भीक का लागली, ते नेहरूच्या काळातल्या संस्था विकतात कशाला, ते कळतं. विकायचा सपाटा लावलाय. तर एखाद्या पिढीत एखादा निघतोच पुढे की तो घरातले देव सुद्धा विकतो, तसंच चाललंय. इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या इतकाच घोटाळा पीएम केअर फंडात आहे, ज्याच्यात आपल्याच कंपन्यांनी पैसे यांना दिले. जी भारत ऑइल किंवा कोणती इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हे जे आपल्याकडून पेट्रोल दामदुपटीने पैसे घेतात, यांनी पंतप्रधानांच्या निधीसाठी, जो खाजगी निधी आहे, जो माहिती अधिकारात नाही, पीएम केअर फंड माहिती अधिकारात नाही, त्याच्यासाठी 3000 करोड यांनी दिले. नोटाबंदी हा सुनियोजित भ्रष्टाचार होता. मला माहिती आहे, जालना हे खूप श्रीमंत लोकांचं शहर आहे, मला माहिती आहे. व्यापारी, ही इथली महाराष्ट्र फार जुनी व्यापारी पेठ आहे जालना ही, मला माहिती आहे. जालन्यामध्ये एका तरी माणसाला नोटाबंदीत नोटा बुडाल्या म्हणून हार्ट अटॅक आला का हो? एक उदाहरण सांगा. कोणी एक श्रीमंत, शेतकऱ्यांचं तर आम्ही वाचतोच आहे, पण एकाही श्रीमंताला हार्ट अटॅक आला नाही. त्याचं कारण की 20% रक्कम घेऊन ती रक्कम बदलून देणारी यंत्रणा कार्यरत होती. अहमदाबादच्या एका बँकेने, तिचं नाव अहमदाबाद कोऑपरेटिव्ह बँक, तिने 4.25 लाख करोड रुपये 5 दिवसात बदलून दिले. त्या बँकेचे डायरेक्टर श्रीमान अमित शहा आहेत. गुजरातमधल्या 11 बँका यांच्या ताब्यातल्या, त्यांनी 3000 कोटी रुपये बदलून दिले पहिल्या 5 दिवसात आणि नंतर सांगितलं महाराष्ट्रातल्या कोऑपरेटिव्ह बँकाचा मात्र काळा पैसा आहे. एकीकडे हे अर्थकारण, दुसरीकडे अदानी, जो पंतप्रधानांच्या प्रत्येक दौऱ्यात मागे पुढे किंवा सोबत जातो, तो जगातला 4 क्रमांकाच्या उद्योगपतींमध्ये जाऊन बसला. आणि या बेशरम सरकारने शेतकऱ्याला काय दिलं ते ऐका. आणि हे मी नाही सांगत आहे, भागवत कराड, शेजारचे संभाजीनगरचे अर्थराज्यमंत्री आहेत. त्यांचं अर्थराज्यमंत्रीपद कमीच चर्चेत आलं, त्यांनी कोणते महाराज बोलवले तेच जास्त चर्चेत आले, कदाचित ते महाराज बुवा इकडे आले असले. असो, भागवत कराडांनी लोकसभेत असं सांगितलं की कॉर्पोरेटला या सरकारने 14 लाख कोटीची कर्जमुक्ती दिली. याच्यावर गुजरातचा एक RTI मध्ये गेला माणूस. गुजरातमध्ये अनेक लोक खरं बोलणार आहे. आपण गुजरातला, मला ते आवडत नाही, कोणत्याही प्रांताचा द्वेष, गुजरातचा द्वेष हल्ली मला दिसतो, आपण करायचं काही कारण नाही. तो मोदी शहांचा नंतर आहे, आधी तो आपल्या बापूंचा आणि सरदार पटेलांचा गुजरात आहे, मग तो मोदी शहा. त्या RBIने सांगितलं की 25 लाख कोटीची कर्जमुक्ती. म्हणजे संसदेला 11 लाख कोटीला तुम्ही फसवलं का हे सांगा भागवत कराड. प्रचाराला तर विचारा की संसदेला बघता बघता तुम्ही 11 लाख कोटीला फसवलं का हे विचारा भागवत कराड. त्याच्याही पुढची गोष्ट, त्याच विधानामध्ये, त्या स्टेटमेंटमध्ये भागवत कराड यांनी असं सांगितलं
की या केंद्र सरकारने शेतकऱ्याला मात्र 1 रुपयाचीही कर्जमुक्ती दिलेली नाही. याच्यावर एखादे त्यांचे नेते म्हणतील की साले शेतकरी त्यांना काय द्यायचं. एकही रुपयाची कर्जमुक्ती या सरकारने शेतकऱ्यांना दिलेली नाही. आपण सगळे खेड्यातून येतो, आपण जालन्यात सेटल होतो, पण कुठले तरी गावकरच असतो. आपण अण्णा जसे पाटोदेकर आहे तसं आपण कोणते तरी गावकरच असतो. विचार करा, तुम्हाला माहिती आहे का की मागच्या 2 महिन्यात मार्च आणि एप्रिल 2024 या 2 महिन्यांमध्ये महाराष्ट्रात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली याची तुम्हाला माहिती आहे का? महाराष्ट्रात 457 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलेले असतात या 2 महिन्यात. फक्त या मागच्या 2 महिन्यात आपल्या शेजारचा बीड जिल्हा, या बीड जिल्ह्यात मागच्या वर्षी एकट्या बीड जिल्ह्यात 260 शेतकऱ्यांनी जीवन संपवलंय. नागपूरला हिवाळी अधिवेशन चालू होतं आपल्या महाराष्ट्र विधिमंडळाचं. त्या एकाच आठवड्यात, त्या अधिवेशनाच्या आठवड्याच्या काळात शेजारच्या असीम सरोदेच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये 5 शेतकऱ्यांनी एकाच आठवड्यात स्वतःला संपवलं. एकीकडे शेतकऱ्याला काही नाही द्यायचं, कर्जमाफी द्यायची नाही. दुसरीकडे बियाणं त्याच्या किमती 3 पट झाल्या, खताच्या किमती 3 पट झाल्या, औषधाच्या किमती 3 पट झाल्या. पण सोयाबीन आजही 4200-4300 वर आहे. 10 वर्षात सोयाबीनचा भाव नाही मोदीजींनी हातात घेतला तो भाव आत्ता. कापसाचा भाव, आमच्या बीडच्या सभेत एक शेतकरी आले होते, त्यांना माहिती होतं मी परभणीचा, पण त्यांना वाटलं हे कापूस उत्पादक आहे. त्यांनी सांगितलं मला फक्त 1 दिवस गाड्या न्यायला उशीर झाला, कापसाच्या 10 क्विंटल कापूस झाला होता. 1 दिवस उशीर झाला, भाव 9,000 वरून 6,000 आला. मोदींनी माझे 30,000 रुपये 10 क्विंटल मध्येच खाल्ले आणि वर 500 रुपये महिना माझ्या खिशात टाकतात मोदी महिन्याला. हे अर्थकारण शेतकऱ्याच्या लक्षात येत आहे. यांना जर कोणी हरवणार आहे तर तो या महाराष्ट्रातला पहिला शेतकरी हरवणार आहे, हे तुम्ही लिहून घ्या. अंत पाहिला शेतकऱ्याचा नाही तेव्हा निर्यात बंदी करायची. गुजरातचा कांदा चालतो पांढरा कांदा निर्यातीला, महाराष्ट्राच्या लाल कांद्याला बंदी. महाराष्ट्र द्रोह हा यांनी कोरोना काळात पण केला. उद्धव ठाकरे उत्तम काम करत होते, राजेश टोपे तुमच्या जालन्याचे उत्तम काम करत होते. 67 दिवस त्या गंगेत प्रेत वाहून जात होती युपी मध्ये, त्याच्यावर काही बोलायचं नाही. त्या गुजरातला आपल्या ऑक्सिजन आपण दिलाय, रेमडेसिवीर आपण दिलं, त्याच्यावर बोलायचं. सतत टार्गेट उद्धव ठाकरे आणि राजेश टोपे. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, जर त्यावेळेला उद्धव ठाकरे आणि राजेश टोपेच्या ऐवजी आजची जोडी असती ना एकनाथ शिंदे आणि ते हाफकिनवाले तानाजी सावंत, ते म्हणले हाफकिन नावाचा कोण माणूस याला आपण का कामं देतो. त्यांना हे माहिती करतात, कधी ते मोराचं पीस, कधी काय कधीतरी ते दाढी वाढून टागोर. अरे दाढी वाढून टागोर होता आलं असतं तर जालन्यात तर 25-30 टागोर आत्ताच राहिले असते. दाढी वाढवल्याने टागोर नाही होत, त्याला टागोर व्हायला अक्कल लागते. काहीतरी नाटकं करायची प्रचंड असतो. मोदीजींनी 6,300 कोटी रुपये 6,300 कोटी रुपये जाहिरातीत घातलेत. आणि ही माझे फिगर नाही, अनुराग कश्यप जे मंत्री त्यांनी लोकसभेत सांगितलेली ही फिगर आहे. अनुराग ठाकूर, मला वाटतं नॉट ठाकूर, त्यांनी लोकसभेत ही सांगितलेली फिगर आहे. गव्हर्नन्स शून्य, जाहिराती मात्र प्रचंड आहे. मध्ये ती G20 परिषद भरवली होती. आता खरं म्हणजे ती G20 परिषद ही फक्त एक हळदी कुंकू प्रकारे, आज तुम्ही आमच्याकडे, उद्या तुम्ही त्यांच्याकडे, तुम्ही त्याशिवाय काही नाही. पण चित्र असं उभं केलं की मोदी 20 देशाचे पंतप्रधान आता खिशात घेऊन फिरतायत आणि स्वतःच झाले तसं. बोभाटाच फार, उथळ पाण्याला खळखळाट फार. अरे या देशात इंदिरा गांधींनी 100 राष्ट्रांची शिखर परिषद घेऊन दाखवली, पण एवढा गवगवा कधी केला नव्हता. तसा गवगवा करायचा. प्रचंड व्यक्तित्व, रोज एक वेशभूषा. आमच्या एका मित्राचा नातू म्हणला की म्हणे आजोबा हे शाळेत फॅन्सी ड्रेस स्पर्धेत पहिले येत असतील म्हणे, नाही वेगळीच वेशभूषा काहीतरी करतात. आता ते शाळेत गेले की नाही हा संशोधनाचा मुद्दा आहे. म्हणजे असं कोणी आजपर्यंत भेटलेलं नाही या भारतात जो म्हणला की बाबा मी मोदींना शिकवलंय किंवा मी मोदींचा वर्गमित्र होतो, असं म्हणलेला एकही माणूस या भारतवर्षात जिवंत नाही. एक बिचारा आला होता कोणीतरी पुढे, त्याला मीडियाने फार उत्साहाने, गोदी मीडिया मोदीजींचं दाखवायचं म्हणलं की आधी आता त्याला आणला वगैरे. तो म्हणला, तो पण गडबडला बिचारा. तो म्हणला नाही मी शाळा सुरू व्हायच्या आधीचा मित्र आहे म्हणला, शाळेत मी नव्हतो त्यांच्याकडे. काय माणसं आपण पाहतो, काय माणसं आपण. या देशातल्या माणसांची उर्मी काय होती. या देशात मोठ्या परवा फडणवीस आम्हाला म्हणाले हल्ल्यानंतर, फडणवीसांची प्रतिक्रिया चमत्कारिक होती. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, गृहमंत्र्याची प्रतिक्रिया शोभणारी प्रतिक्रिया नाही. ते म्हणाले हल्ला झाला त्याच्यावर कारवाई होईल, पण उच्च पदस्थांबाबत बोलताना सांभाळून बोललं पाहिजे.
फडणवीस उच्चपदस्थ कोणी नाही, मोदी आणि शहा आमचा पगार घेतात आणि आम्ही जनता हीच मालक आहे, ते नोकर आहेत, एवढं लक्षात ठेवा. कोणी उच्चपदस्थ नाही. या देशात एक असा उच्चपदस्थ होता, त्याचं नाव पंडित नेहरू. त्यांना जेव्हा विचारलं, पंतप्रधान होते, ही गोष्ट मी फडणवीसांना 4-5 वेळा मुद्दाम सांगितली आहे, पुन्हा सांगतो. पंडित नेहरूंना विचारलं की तुमच्यात अनेक नेहरू दडलेले आहेत, एक तुमच्यात नियोजनातला जाणकार नेहरू, दुसरा परराष्ट्र व्यवहारातला तज्ज्ञ, तिसरा मुलांचा चाचा नेहरू, यातला कोणता नेहरू तुम्हाला आवडतो, असं पंडित नेहरूंना प्रश्न विचारला. त्यावेळी पंडित नेहरू असं म्हणाले की मला माझ्यातला तो नेहरू सगळ्यात जास्त आवडतो ज्यांनी या देशातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला एवढं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं की माझ्या शेजारच्या कार्यालयाच्या शेजारच्या विजय चौकात येऊन या देशातला सामान्य माणूस सुद्धा ओरडून म्हणू शकतो की पंडित नेहरू हा महामूर्ख माणूस आहे, हे नेहरू मला आवडणार, स्वतः मला तू आवड. आणि हे आम्हाला सांगताय की उच्चपदस्थांबाबत बोलू नका. उच्चपदस्थ कोणी नाही, भाडेकरू आहेत, 5 वर्षासाठी भाड्याने दिलाय, देश चालवायला घर दिलंय भाड्याने, मालकाला वाटलं त्या दिवशी तो रिकामं करून घेणार आहे, आता 24ला मालक तो रिकामं करून घेणार. काय माणसं या देशाने पाहिजे, आज आपण काय पाहता. आणि हा देशाचं काय, या देशाच्या बुद्धीला काय झालं, आम्हाला आश्चर्य वाटतं की ह्या देशाच्या बुद्धीला झालं काय की केम्ब्रिजमधून शिकून आलेला माणूस, त्याला हा देश मौनी बाबा म्हणतो, ज्याच्या डिग्रीचा पत्ता नाही त्याला विश्वगुरू म्हणतो. या देशाला हे वैचारिक दारिद्र्य कुठून आलं याचा विचार केला तरी रात्र झोपेत नाही की कुठं चाललं. मौनी म्हणवणाऱ्या मनमोहन सिंगांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 120 महिन्याच्या 117 पत्रकार परिषदा घेतल्या, महिन्याला एक पत्रकार परिषद झाली. मोदी कुठेही दिसतील, विमानात दिसतील, बस स्टँडवर दिसतील, रेल्वे स्टेशनवर दिसतील, सगळीकडे दिसतील, एका ठिकाणी दिसणार नाहीत, ते म्हणजे पत्रकार परिषद. ती एका त्या अभिनेत्याबरोबर घेतली. प्रश्न काय, आंबा सोलून खाता का चोपून खाता का रस करता का काय करता येतं. कुठे आलो आपण. विचार करा की या देशातल्या नेत्यांच्या आकांक्षा काय होत्या. सरदार पटेलांची गोष्ट मी नेहमी सांगतो, ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगायच्या की आपल्या पिढीसाठी नाही, आपली पिढी कामातून गेली, पुढे जी मुलं बसली तिथे तरुण, त्यांच्यासाठी या गोष्टी सांगायच्या. आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपले सत्याग्रही सगळे कैदेत जायचे तर इंग्रज त्यांना तिथे जातवार, इंग्रजांना ते फोडा आणि झोडाचा फार मोठा रस होता, ते तिथेही ते चातुर्वर्ण्य टिकवायचे आणि जातवार काम द्यायचे. एखादा दलित सत्याग्रही त्याला म्हणायचे तू टॉयलेट साफ कर, शौचालय साफ कर. ब्राह्मण सत्याग्रही असेल त्याला म्हणायचे तू मदत कर पोलिसला, असा भेदभाव. गांधीजींनी ठरवलं की आपल्याला हे उलट करायचं. गांधीजींनी सांगितलं की जाती व्यवस्थेचं चक्र एकदम उलटं फिरवायचं आणि गांधीजींनी सांगितलं की जो तथाकथित सगळ्या उच्च जातीचा तो तथाकथित सगळ्यात हलकं काम करणार. सरदार पटेलांनी एक पत्र लिहिले गांधींना, फार मस्त पत्र आहे, काय माणसं होती, काय लोक होते आपले. सरदार पटेल त्या पत्रात म्हणतात की बापू आप जब जब भी मुझे जेल में भेजते हो तो आपका ये बामन म्हणजे महादेव भाई देसाई ये भी मेरे साथ जेल में आता है और इसलिए मुझे पायखाना साफ करने का अवसर नहीं मिलता. या देशातल्या सर्वोच्च माणसाची आकांक्षा मी पायखाना साफ करावा, 15 लाखाचं सूट घालून फिरावा, हे कुठून आलं मला. पण हे अधपतन आपण डोळ्या डोळ्यांनी पाहतो. आधीच्या पिढ्यांनी केलं, स्वातंत्र्य मिळवलं. तुमच्या आणि माझ्या वाडवडिलांनी स्वातंत्र्यासाठी जे रक्त सांडलं त्या रक्ताचा जर अपमान होऊ द्यायचा नसेल पुढून तर यांना हाकलण्याशिवाय आपल्यासमोर दुसरा काही पर्याय. ते जर तुम्हाला तो भारत नको असेल तर तुम्ही यांना खुशाल ठेवा, पण तुम्हाला जर तो भारत ज्याचं स्वप्न गांधी, नेहरू, पटेल, आंबेडकरांनी पाहिलं तर यांना घालवा. हे कळकळीचं सांगणं म्हणून ही सभा आहे. मी म्हणलं की ही राजकीय भूमिका आहे, निवडणूक आयोगाने करावं काय. आम्ही काही कोणत्या उमेदवाराचं नाव घेत नाही. आमच्या सभेची खासियत आहे की आम्ही कोणाला निवडून आणा हे सांगत नाही, कोणाला पाडा हे मात्र जाताना लोक ठरवून जातात कोणाला पाडायचं. जालन्याचे पोलीस चांगलेत, आम्हाला काही नोटीस बिटीस नाही दिली, धन्यवाद. नाही तर गावाच्या वेशीवरच आम्हाला नोटीस देऊन टाकतात, प्रक्षोभक बोलायचं नाही. सगळ्यात विनोद म्हणजे सिंधुदुर्गाच्या वेशीवर आम्हाला नोटीस दिली की प्रक्षोभक बोलायचं. आय म्हणलं अरे इथे एक वडील आणि त्यांची 2 छोटी छोटी मुलं प्रक्षोभक बोलायला काफी आहेत, आमचं काय काम आहे. आम्ही प्रक्षोभक बोलून देश तोडणारी माणसं नाही, आम्ही गांधी आंबेडकरांची माणसं आहोत. आम्ही देश जोडण्यासाठी येतो, आम्ही तोडण्यासाठी येतो. गेलं की नोटीस येते. जालन्याचे पोलीस खूप चांगले, धन्यवाद, माझे आभार कळवा. अजून एक चांगली गोष्ट केली त्यांनी जालन्याच्या पोलिसांनी. हर घर तिरंगा, हर घर तिरंगा. हा तिरंगा तुम्ही स्वातंत्र्यानंतर 55 वर्ष तुमच्या कार्यालयावर लावला नव्हता, मुख्यालयावर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला सुद्धा लावला नव्हता. तिथे बळच काही युवक घुसले 2002ला आणि त्यांनी तो तिथे बळच लावला. त्यानंतर यांना तो लावायला लागला. ही शिकवतायत हर घर तिरंगा, घर घर तिरंगा हे शिकवतात. फाळणीच्या जखमा सोलत बसायच्या, आता फाळणी दिन साजरा होणार आहे.
यांना हे माहिती नाही की फाळणीसाठी जसं तथाकथित हिंदुत्ववादी, तथाकथित मी म्हणतो त्याचं कारण हिंदूंचा एकच नेता होता, त्याचं नाव महात्मा गांधी होतं. हिंदू महासभेला मिळालेल्या जागा जर पाहिल्या स्वातंत्र्यानंतर तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्या निवडणुकीत 4 जागा, दुसऱ्या निवडणुकीत 2 जागा, तिसऱ्या निवडणुकीत 1 जागा आणि चौथ्या निवडणुकीत 0 जागा ही हिंदू महासभेची कमाई आहे. याचा अर्थ सगळ्या भारताच्या हिंदूंचा एकच नेता, त्याचं नाव होतं महात्मा गांधी. यांना ते दुःख आहे की फाळणीच्या बोलणीत यांचा कुठे सहभाग नव्हता, कारण यांचं कोणी निवडूनच येत नव्हतं. फाळणी जी झाली तिथे हिंदूंचा पक्ष काँग्रेस होता आणि मुस्लिमांचा पक्ष मुस्लिम लीग होता, यांची ती जागाच कुठे नव्हती. हे त्यांचं दुःख आजपर्यंत कायम आहे. फाळणीचा खरा खोटा अतिरंजित रक्तरंजित इतिहास सांगतात, पण हे कधीही सांगत नाहीत की ती फाळणी रोकावी म्हणून या देशात 2 मुसलमानांनी जीवाचा आटापिटा केला. पहिले होते खान अब्दुल गफार खान सरहद गांधी आणि दुसरे होते मौलाना आझाद. हा इतिहास ते कधी सांगत नाही. त्यांना हा देश तोडायचा आहे. मुसलमान 15% मुसलमान त्यांना देशद्रोही ठरवायचे, ख्रिश्चन या देशातलेच नाही ठरवायचे आणि त्यांना जे राज्य आणायचं ते कोणतं राज्य येणार हे बघा. दुसरा धर्मवाद आणला. हे आम्हाला धर्म शिकवतायत. ही महाराष्ट्र मराठवाडा तर संतांची भूमी. प्रत्येक जिल्ह्यात 5-7 मोठे संत आहेत, छोटे मोठे नाही. मी काय सांगू, एक सगळ्यांना माहिती आहे तर मी काय उजळतो. त्यांना तो ज्ञानोबा तुकोबाचा आमचा वारकरी धर्म नकोय. गेले काही दिवस तुमच्या जालन्यात आणले की नाही मला माहीत नाही, पण गेले काही दिवस भारतीय जनता पक्षाचे नेते सतत उत्तर प्रदेशातल्या बाबाबुवांना आणतायत. आपल्या वारकरी संप्रदायात हजारो कीर्तनकार चांगले आहेत, प्रवचनकार आहेत, त्यांना हे आणत नाहीत. कारण यांना ज्ञानोबा ते तुकोबा परवडत नाहीत. कारण त्यांनी संकुचित राष्ट्रवाद नाकारला. ज्ञानेश्वरांनी हे विश्वची माझे घर म्हणलं, हा विनोबांनी नाकारला, हा रवींद्रनाथ टागोरांनी नाकारला. आणि भौगोलिक सीमा, फक्त देशाच्या सीमा म्हणजे राष्ट्र नाही, हीच तर आमच्या राष्ट्रवादाची पायाभरणी. पण आज तेच पलीकडून कोणीतरी तुमचा शत्रू अटॅक करणार असं म्हणून ते करतात आणि पाकिस्तानची भीती दाखवत हिंदूंना घाबरवतात. पण मोदी पाकिस्तानात बिर्याणी खायला स्वतः का गेले याचं उत्तर ते आजपर्यंत देऊ शकले. हे धार्मिक विभागणी लक्षात घ्या. हा कोणता धर्म? रामाचं पण चाललं होतं, मी वाचलं कुठेतरी, मी जय श्रीराम म्हणतोय, तुम्ही पण म्हणा. का बरं? मी जय गोपाल म्हणलं तर चुकलं का माझं काही? आमच्या उत्तर भारतामध्ये जय गोपाल म्हणतात, राजस्थानमध्ये मारवाडी समाजाचे लोक इथे असतील तेही जय गोपाल म्हणतात. हिंदूंना 33 कोटी देवांचा चॉईस आहे. राम कृष्ण पासून कोणी वाटेल ते करेल. कोणी मसोबाला देव मानेल, कोणी मरियाईला मानेल, कोणी कोणाला मानेल. ते यांना संकुचित करायचं. यांच्या राजकारणासाठी फक्त एक देव यांना मान्य आहे. आम्हाला राम मान्यच आहे. राम हा भारतीय परंपरेतला मोठी ती धरोहर आहे भारतीय परंपरेची. पण आम्हाला कोणता राम मान्य आहे? आम्हाला तो राम मान्य आहे जो आमच्या खेड्यापाड्यातले लोक, माझ्या गावचे लोक जे एकमेकांना भेटल्यावर राम राम म्हणतात, तो राम आम्हाला मान्य आहे. जय सीतारामजी की आम्हाला मान्य आहे, कारण त्याच्यात बायकोचा उल्लेख येतो, बायकोला टाळायचं नाही. आमचा राम सतत रागीट आणि धनुष्य ताणलेला आणि फक्त कोणाला तरी मारणारा राम नाही. आमचा राम सुहास्यवदनी राजीव लोचन राम आहे आणि आमच्या रामाला बायकोची ॲलर्जी नाही, तो सगळीकडे बायकोला घेऊन जातो, तो आमचा राम. हे आम्हाला सांगणार राम. इथे जालना जिल्ह्यात प्रल्हाद महाराज पेडणेकर होते, अनेक मोठे लोक, त्यांनी रामनाम, महात्मा गांधी स्वतः रामाचं नाव घेत, पण त्यांचा राम हा असा राम नव्हता जो कोणाचा तरी द्वेष करतो. आणि म्हणून आमचाही राम हा महात्मा गांधी मरताना ज्याचं त्यांनी नाव घेतलं, हे राम, तो आमचा राम आहे. आमचा राम तुमच्या नथुरामाचा राम नाही. नथुराम एक वाईट हिंदू होता, हे त्यांनी सिद्ध केलं की एका चांगल्या हिंदूला जो राम नाम घ्यायला जात होता त्यांनी रामाचं नाव घेण्याच्या आधीच मारलं. तो नथुराम वाईट हिंदू होता आणि म्हणून आमचा राम हा वेगळा आहे, आमचा हा वेगळा. यांना ज्ञानोबा ते तुकोबा परंपराच पडत नाही, कारण ही बंडखोर परंपरा आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, वेदू संपन्न होय ठाई परी कृपणायचा आनंद नाही, जो कारी लागला तिन्ही वर्णाची आ. अरे मोठे तुमचे वेद, पण त्यात 3 वर्ण मिळून एकाच्या मागे लागले. हे ज्ञानोबा. तुकाराम महाराज त्याच्याही पुढे वेदाचा तो अर्थ आमाशीचा ठावा म्हणले, त्याला कोणी काही शिकवायची गरज नाही. ती आमची परंपरा, ती परंपरा आहे. आसाराम बापूची परंपरा आमची परंपरा नाही. आमची परंपरा ज्ञानोबा ते तुकोबा सहिष्णू परंपरा, जी वारकरी संप्रदायात गेले शेकडो वर्ष रुजली आणि कुठलेही दंगे न करता जी परंपरा वारीला आळंदी ते पंढरपूर वर्षानुवर्ष जाते, ती आमची परंपरा आहे. आमचा हिंदू धर्म बदलायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला काय वागायचं ते वागा, पण आमचा हिंदू धर्म हा आहे जो शोषिक आहे. असीमनी गोष्ट सांगितली, इथे प्रायश्चित्तापणची पण एक गोष्ट आहे.
भीष्मांना असा वर होता की त्यांना मागचे जन्म आठवत होते. हा शाप होता का वर माहीत नाही, पण होता. भीष्मांना त्यांचे काहीतरी असं म्हणतात की 16-17 जन्म आठवायचे. आपण सगळे अंधश्रद्धा निर्मूलनवाले आहोत, आपला पुनर्जन्मावर विश्वास नाही. पण एक पारंपरिक कथा म्हणून जरी बघितलं तरी हिंदूंमधली सहिष्णुता कळते या गोष्टी. आणि एकदा एका जन्मात म्हणे भीष्म राजकुमार असताना रथातून चालले होते आणि समोर एक साप आला. आता भीष्मांना हे कळायला पाहिजे होतं की ज्या अर्थी घोडा थांबला त्या अर्थी तो साप जिवंत आहे. मृत असता तर घोडा त्याला ओलांडून गेला. पण भीष्मांच्या ते लक्षात आलं नाही आणि भीष्मांनी त्याला असा बाण, मेलेला साप समजून बाणाच्या टोकावर घेतला, पलीकडे फेकला. तो बाबळीत, काटेरी बाबळीत जाऊन पडला. मग त्याला जे टोचलं काटे, म्हणून भीष्मांनी शरपंजरी घेतली. मोदी आणि शहा कोणतं असं प्रायश्चित्त घेऊन खरा हिंदू आहे ते स्वतःला सिद्ध करणार आहेत मला सांग. तो आमचा जो धर्म उदात्त, त्याला आमच्या मनाप्रमाणे आम्ही मानू. भारतीय राज्यघटनेने आम्हाला श्रद्धेचं, विश्वासाचं स्वातंत्र्य दिलंय, उपासनेचं स्वातंत्र्य दिलंय. ते आम्ही आमचं करू, त्यात तुम्ही पडण्याची गरज नाही. यांनी ना आम्हाला धर्मवाद शिकवावा, नाही यांनी आम्हाला राष्ट्रवाद शिकवावा. यांनी सरकार नीट चालवावं एवढीच अपेक्षा. पण ती पण अपेक्षा 10 वर्षात पूर्ण झाली नाही. एक किस्सा कधी सांगत नाही. सुभाषबाबूंनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि सुभाषबाबू परदेशात गेले. तिथे त्यांना पत्रकारांनी विचारलं की ते तुमच्या आणि गांधीजींच्या संबंध याबद्दल काय सांगा. त्यावर सुभाषबाबू म्हणाले की आमच्या भारतीय संस्कृतीत बाप आणि लेकाचं भांडण तिसऱ्या माणसाकडे जाऊन सांगत नाही. ते सुभाषबाबू. हे सगळं विच्छिन्न करायचं. जे जे चांगलं ते तोडायचं. जे जे देशाला बांधून ठेवणारं मजबूत, देशाची नीव असलेलं विचारधारा, देशाची बहुविध सांस्कृतिकता, देशातला वैविध्य, हे सगळं मारायचं आणि एक सुरी देश जो ह्यांनी म्हणलं दक्ष की दक्ष होईल असा देश यांना आणायचा आहे. म्हणून यांच्यापासून सांभाळून राहा. संघाची राष्ट्रीय स्वयंसेवाची शताब्दी असताना संघाचा पंतप्रधान ठेवण्याची चूक करू नका. ती चूक आपल्याला फार महागात पडेल एवढं शेवटचं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.